सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतोय साजिद मुखरी यांचा की त्यांना तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हटलं जातं, अर्थात तरुणांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं, ज्यांच्या माध्यमातून हा संघ उभारला गेलाय, या संघाची उभारणी केली गेली आहे, अर्थात त्या ठिकाणी खरोखर धन्यवाद दिलं जाईल साजिद मुखरी यांना। या ठिकाणी आपण पाहताय चांगल्या सुस्थितीमध्ये हा संघ खेळताना जरूर पाहतायत, अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचे सामने जिंकले गेले त्यांच्या माध्यमातून। दरम्यान उमर 11 वडवली संघाकडनं सलामीचे शिलेदार सलामीची जोडी, सलामीची जुगलबंदी आपण पाहतायत मुन्ना आणि त्याच्या साथीला अली। तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मला वाटतंय अब्दुल याची वर्णी लावली जाते। जर विचार केला गेला दोन्ही संघांचा कंपॅरिझन केलं गेलं तर एका बाजूला असतील सैराज खतीब, तर एका बाजूला असतील साजिद मुखरी, एका बाजूला असतील नबील मुल्ला, तर एका बाजूला असतील मौफीज। दोन्ही संघ मातब्बर असे संघ। दरम्यान सामना सुरू करायचा आहे पंच। स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत मुन्ना याला, नॉन स्ट्रायकर एंडला त्याच्या साथीला, त्याची साथ देण्याकरिता फलंदाज आपण पाहतायत द डिस्ट्रॉयर म्हणून ओळखलं जातं या पंचक्रोशीमध्ये, अर्थात अली। पहिला चेंडू मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपर कडे। इथे मात्र कुठल्याही प्रकारचा धाव दिली जाणार नाहीये। इथे मात्र पहिला चेंडू अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातोय, बाकीची कामगिरी मात्र पूर्णपणे चोख पार पाडली जाते विकेट किपर नबील मुल्ला यांच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये। यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू सॉफ्ट यांचा वापर करून त्याला मात्र शॉर्ट मिड ऑफच्या रिझन मध्ये खेळून काढला जातोय। त्या ठिकाणी 38 षटकाच्या आतमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल। त्या अनुषंगाने जर बघितलं तर तिथून एक धाव अर्जित केली जाते। इथे मात्र धावांचा श्री गणेश केला जाईल, धाव फलक 0 वरनं पुढे। स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतायत अली द डिस्ट्रॉयर। अनेक गोलंदाजांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने नाचवलाय। यावेळी मात्र अब्दुल याचा सामना करण्याकरिता सज्ज होतोय। स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत अली, अब्दुल। बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेटचा मारा। यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन जरूर झाले होते, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये। चेंडू मात्र सरळ पायांवर जाऊन आदळला जातोय। इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं प्रात्यक्षिक म्हटलं जाईल अब्दुल याच्याकडनं। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हटली जाईल। पूर्णपणे रनांवर कुठेतरी अंकुश लावला जातोय। आतापर्यंत या षटकातील पाहता पाहता 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय। यावेळी मात्र इनफिल्डच्या वरनं खेळला जातोय, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। यावेळी मात्र टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू निघून जाईल सीमा पार, येतोय चौकार 4। तर या चौकाराच्या मदतीने धाव फलक झपाट्याने वाढलं जाईल। पाहता पाहता आतापर्यंत धाव फलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 5। ज्या खेळीकरिता मात्र अलियाला ओळखलं जातं त्या पद्धतीचे फटके या ठिकाणी सजवले जात आहेत। इनफिल्डच्या वरनं मात्र चेंडूला पुश केलं गेलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु फंबल झालं, चौकार निघून गेला। बघूया षटकातील पुढचा चेंडू। यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला। पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर। इट्स अ वाईड बॉल पंच इशारा करतायत। या अवांतर धावीनिशी धाव फलक 1च्या मदतीनं 1 वडारेल, जाऊन पोचेल 6। आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये म्हटलं तरी चालेल उमर 11 संघ। यावेळी मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे चेंडूला पुश केलं गेलं। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू फेक येईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट। या एकेरी धावीनिशी मात्र या ठिकाणी स्ट्राइक रोटेट केली जाते। या एकेरी धावीनिशी धाव फलक 7। यावेळी मात्र भरपूर समाचार घेतला जातोय। पुन्हा एकदा वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे चेंडूला
खेळून काढला जाईल आणि त्या ठिकाणी एकच धाव या एकेरी धावीनिशी इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि पहिल्या षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावा जोडल्या गेल्या तब्बल 8 बिनबाद 8. आपण पाहतायत एक प्रेक्षणीय लढत. एका बाजूला आपण पाहतायत यासारखे नारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज होतोय संघ उमर 11 वडवली. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. मॅजिकल स्पेल हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कर्णधार येत आहेत. त्यांच्या नावानिशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय अर्थात यसारखे अर्थात शैराज रऊफ खतीब यांच्या नावानिशी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतायत हा संघ. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता स्वतः कर्णधार सैराज. राईट आर्म उर्ध विकेटचा मारा 10-12 पावलांचा असा रनअप. दरम्यान स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज मुन्ना. यावेळी मात्र पहिला चेंडू मात्र अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातोय. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू त्यावर मात्र सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिला चेंडू मात्र अप्रतिम. यावेळी मात्र फटका बसला. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. सुरेख झेल फलंदाज फेल बॅक टू दी डगआउट. इथे मात्र तंबूचा आसरा दाखवला जातोय. पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच उमर 11 या संघाला. ज्या पद्धतीने फटका सजवला होता प्रॉपर कनेक्शन झालं नाही. मिस टायमिंग राहिला आणि एक सरळ साधा सोपा झेल त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेमध्ये घेतला गेला. इथे मात्र पारीचा अंत होतोय तो म्हणजेच मुन्ना आणि मुन्ना बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज आपण पाहतायत स्ट्रायकर एंडला मौफिज. डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका. बघूया मौफिज कशा प्रकारे सामना करेल शैराजाच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा राईट आर्म उर्ध विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळून काढलं जाते. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक मला वाटतंय दुसरा हादरा. मौफिज याला मात्र आल्या पावली परतावं लागेल. आणखीन एक हादरा तो म्हणजेच उमर 11 या संघाला. चांगल्या प्रकारचा भेदक असा मारा म्हटला जाईल. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सफलता या ठिकाणी 2 गडी बाद केले जात आहेत. उमर 11 हा संघ मात्र बॅकफुटला जाताना आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने धावफलक स्थिरावलं गेलंय ते फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर. त्यानंतर एक लेजंड क्रिकेटर 40+ अर्थात ओल्डी गोल्डी क्रिकेट ज्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करताना आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये उतरलेला हा संघ उमर 11 अर्थात त्या संघाचा महत्वाचा शिलेदार त्या संघाचा पाया अर्थात साजिद मुखरी यांना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. तर खरोखर गोलंदाज शैराज इज ऑन अ हॅट्रिक. यावेळी मात्र स्टेप आउट केले गेले. पहिल्या चेंडूवर आल्या प्रहार केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावरना. साजन के ससुराल येतोय मोठा तडाका. षटकार 6. यावेळी मात्र आल्या आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली जाते साजिद मुखरी यांच्याकडनं. चांगल्या लय मध्ये दिसत होता गोलंदाज त्याला कुठेतरी बॅकफुटला गेलं जात आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र झपाट्याने वाढले गेले 14.
यावेळी मात्र शक्तीपेक्षा युक्ती महान आणि या ठिकाणी मात्र युक्तीचा वापर केला जातो. इथे मात्र परतावं लागेल अलियाला. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच उमर 11 या संघाला. अक्षरशः दयनीय अवस्था करून ठेवली जाते या ठिकाणी या उमर 11 या संघाची. शैराज खतीब नावाला साजेशी कामगिरी करताना आपण पाहू शकतात. एक मोठा फटका जरूर आला, त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं गेलं. या संघाचा महत्वाचा जो शिलेदार होता, स्ट्रायकिंग एंडला आला होता, सलामीला आला होता, त्याला मात्र कुठेतरी परतीचा प्रवास करावा लागतोय. तंबूचा आसरा दाखवला जातोय. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहताय इन ऍक्शन इब्राहिम याला. धावफलक स्थिरावलं गेलंय फक्त आणि फक्त 14. यावेळी मात्र स्वीप केलं जात आहे. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्याकडनं मात्र चेंडू फेक येईपर्यंत एक धाव तैनात केली जाईल. एकेरी धावीनिशी धावफलक अतिशय संत आणि मंद गतीने मात्र 15 या धाव संख्येवर. पाहता पाहता या षटकातील मला वाटते 5 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. 5 चेंडूमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या जात आहेत. चांगल्या प्रकारचा भेदक मारा म्हटला जाईल गोलंदाज शैराज याच्याकडनं. यावेळी मात्र फलंदाजाकडनं स्टेप आउट जरूर केलं गेलं होतं. मिस टायमिंग राहिलं. अंतिम चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. इथे मात्र षटक समाप्तीस येते. षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि 2 षटक समाप्ती अखेरीस आपण जर धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 15. त्यानंतर गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये नवीन गोलंदाज आणला जातोय रवी याची वर्णी लावली जाते. या ठिकाणी जर विचार केला गेला तर खरोखर काबिले तारीफ अशी गोलंदाजी केली जाते शैराज खतीब यांच्याकडनं, ज्यांच्या नावानिशी खेळताना आपण पाहतायत. हा संघ अर्थात यसारके जो बिलॉंग करतोय नारे या गावाकडनं. जर विचार केला गेला उमर 11 या संघाचा तर तो बिलॉंग करतो या वडवली कॅम्प या गावाकडनं. अर्थात साजिदजी मुखरी यांच्या सुपुत्राच्या नावानिशी खेळताना आपण पाहतायत उमर 11. बघूया स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत साजिद मुखरी. ओल्डी गोल्डी क्रिकेट गोलंदाजी ट्रॅकवर रवी. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. निगाय कैपे निशान कैपे. त्या ठिकाणी वाईड स्पीड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत. दुसरा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा रवी. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये बरंच काही घडतं. इथे मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू मात्र सरळला विकेट किपरच्या दस्तान्यात. इथे मात्र आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच उमर 11 या संघाला. याला म्हणतात मित्रांनो खेळाडू वृत्ती. ज्या पद्धतीनं बॅटची अल्ट्रा एज लागली हे साजिद याला माहिती झालं आणि लगेच त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणून बाहेर निघाला आणि साजिद नावाचा एक मोठा मासा गळायला लागतोय आणि साजिद याच्या पारीचा अंत होतोय. आणि साजिद बाद झाल्यानंतर या ठिकाणी त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज अशर याला आपण पाहू शकतायत. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मात्र अवांतर. इट्स अ वाईड बॉल. पंच इशारा करतायत. या अवांतर धावीनिशी धावफलक अतिशय संत गतीनं 1 वडारेल जाऊन पोहोचेल 16. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील मला वाटते 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा फटका आणि इथे मात्र पुन्हा एकदा परतावं लागेल फलंदाज अशर याला. गेले पावली परतावं लागतंय. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच उमर 11 या संघाला. अक्षरशः दयनीय अवस्था करून ठेवली जाते या ठिकाणी उमर 11 या संघाची. पाहता पाहता जर विचार केला गेला तर मात्र अर्धा संघ या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाऊन परतलाय. त्यानंतर
संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. नवीन फलंदाज आपण पाहतायत कैफास लोणबाल. संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. इथून किती धावा उभारल्या जातील जर विचार केला गेला गोलंदाजीचा तर खूपच चांगल्या पद्धतीचा भेदक असा मारा म्हटला जाईल रवी याच्याकडनं. बघूया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय. मात्र बाकीची कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडताना आपण पाहू शकतायत नबील मुल्ला जे विकेट किपर याच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय. पुन्हा एकदा निघून जातो विकेट किपर नबील मुल्ला यांच्या दस्तान्यामध्ये. निर्धावाकरिता पूर्णपणे अंकुश लावला गेला. या षटकामध्ये जर विचार केला गेला तर वाईटच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते गोलंदाज रवी याच्याकडनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा झेलला संधी. फटका फसलाय. त्या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी 2 धावा पलून काढल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी धावफलक आता मात्र कासवाच्या गतीने पुढे जाईल. धावफलक 18 म्हटलं की नक्कीच क्रिकेट जगतातील एक मोठं नाव, एक डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी अर्थात विराट कोहली यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर स्लॉग ओव्हर आणि मराठी भाषेत जर म्हणायचं झालं तर मात्र हाणामारीचं षटक. इथून किती धावा उभारल्या जातील उमर 11 संघाच्या फलंदाजांकडनं. तर अंतिम 6 चेंडू हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहताय तर गोलंदाज मेहताब हा सुद्धा डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू हाताळण्याकरिता सज्ज मेहताब. 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली जाते. त्याच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका इब्राहिम. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढला जातोय. आल्या चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल. जागते राहूचा इशारा येतोय. चेंडू मात्र जातोय वाईट मिड विकेटच्या डोक्यावरनं. इट्स आउट ऑफ पार्क. षटकार 6. मी पहिलेच म्हटलं होतं मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका, कारण त्याची फलंदाजी आम्ही बघितली होती. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना त्या ठिकाणी 2 लगातार षटकार मारले होते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. पुन्हा एकदा सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. एक वेळ असं वाटत होतं की फलंदाजी करत असताना उमर 11 हा सुद्धा बॅकफुटला जाताना आपण बघितला. एक वेळ असं वाटत होतं की इथून 20 ते 25 धावा जोडल्या जातील, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी केली जाते आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं जात आहे. जर विचार केला गेला इब्राहिम याचा, तर इब्राहिम इज ऑन अ हॅट्रिक. या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक केली जाईल का? या षटकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र झपाट्याने वाढलं गेलंय. धावफलकाचा विचार केला गेला तर 30. आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. संघर्ष करण्याजोगा मात्र या ठिकाणी धावा उभारल्या जात आहेत. इथून मेहताब याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल. आणि यावेळी मात्र लगातारचा 3रा येतोय की काय, आणि पुन्हा एकदा लगातारचा 3रा षटकार. या ठिकाणी हॅट्रिक कंप्लीट केली जाते आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र झपाट्याने वडारेल, जाऊन पोहोचेल 36. पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय, पकडून ठेवलं गेलंय. आता मात्र पोलिशी मार दिला जातोय गोलंदाज मेहताब याला. जर आपण पहिल्या 3 षटकांचा विचार केला गेला तर रनांवर कुठेतरी अंकुश लावला गेलं आणि त्यानंतर मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं गेलं. त्यानंतर मेहताब अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता आणलं गेलं आणि तोवर जर आपण बघितलं तिथून हात खोलायला सुरुवात. इब्राहिम लगातारच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलं जातं. एक नवीन ऊर्जा, एक नवीन प्रेरणा या ठिकाणी निर्माण केली जाते.
बघूया मेहताब कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा षटकातील चौथा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. चौथा षटकार येईल का की रोखलं जाईल बघूया. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन एक धाव तर सहजरित्या पूर्ण दुसरी धाव घेतली जाईल का. जोखीम होऊ शकतोय. चेंडू फेक आली आहे आणि इथे मात्र दुसऱ्या धावेकरिता कैफाज याला परताप लागेल. आणखीन एक मोठा हादरा म्हटलं तरी चालेल. उमर 11 या संघाला लागणारा आणखीन एक मोठा हादरा. तर नवीन फलंदाज आपण पाहताय तर सलाउद्दीन. मी खरोखर प्रशंसा करेन ज्या पद्धतीची फलंदाजी केली जाते इब्राहिम याच्याकडनं. त्याला जी उपमा दिली जाते त्या नावाला साजेशी कामगिरी करताना आपण पाहताय तर छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान. बघूया इब्राहिम पुन्हा एकदा सज्ज होतोय. तसेच षटकातील पाचवा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज मेहताब. ज्यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू मात्र हाताला लागला. त्या ठिकाणी थोडीशी दुखापत होतीये आणि इथे मात्र पुन्हा एकदा आणखीन एक हादरा बसेल. धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल सलाउद्दीन याला. आणखीन एक हादरा. आतापर्यंत विचार केला गेला तर उमर 11 संघाचे जवळजवळ 7 गडी या ठिकाणी बाद झालेत. म्हणजे अर्ध्याच्या वर संघ या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. अंतिम चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मेहताब. तर नवीन फलंदाज आपण पाहताय जहीरुद्दीन. धाव फलक 38. धाव फलक या ठिकाणी 38. आतापर्यंत पाहता पाहता 7 गडी गमावले गेलेत. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. सुरेख झेल. फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. आणखीन एक हादरा. मला वाटतं 8वा हादरा बसतोय तो म्हणजेच उमर 11 या संघाला. मात्र ज्या कामगिरी करिता पाठवले असतात त्या पद्धतीची कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडली जाते. जर विचार केला गेला इब्राहिम यांचा तर वैयक्तिक किती धावांची खेळी, तब्बल 21 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून केली जाते. जिंकण्याकरिता बरोबर 18-24 चेंडू आणि 39 धावांचं या ठिकाणी मापक असं आव्हान ठेवलं जात आहे. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की रोखलं जाईल आपण पाहतायत.
तर या ठिकाणी आमच्या ऑफिशियली पंचांनी या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे. दरम्यान जिंकण्याकरिता बरोबर 39 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. आमच्या ऑफिशियली पंच हसमुख सर यांना आपण पाहू शकतात मेन अंपायर अर्थात मुख्य अंपायरांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर लेग अंपायर म्हणून ज्यांची निवड केली जाते अर्थात शिवाजी पंच पॅनल अर्थात प्रदीपजी भंडारी सर आपण त्यांना पाहू शकतात लेग अंपायर यांच्या भूमिकेमध्ये. दरम्यान सलामीचे शिलेदार, सलामीची जोडी, सलामीची जुगलबंदी या ठिकाणी इन ॲक्शन आपण पाहता येते. यासारखे नारे या संघाकडनं नो डाऊट्स आपण पाहता येतं. नबील मुल्ला आणि त्यांच्या साथीला त्यांची साथ देण्याकरिता आपण पाहता येतं या संघाचे कर्णधार सैराज खतीब ज्यांच्या नावानिशी खेळताना आपण पाहता येतं. हा संघ चेंडू द्यायचा तर दरम्यान आपण पाहताय सामना सुरू होतोय. पुनोच्या आपण बोलतोय क्रिकेटच्या दुनियेमध्ये. दरम्यान गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहतायत कैफाज लोणबाळ यांना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. त्यानंतर स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतायत नबील मुल्ला, क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण जरूर बघितली. यावेळी मात्र गातेजच्या मैदानावर आपलं नशीब आजमावण्याकरिता स्ट्रायकर एंडला खेळी करण्याकरिता सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र बरोबर प्लम मध्ये जाऊन आदळला जातोय. पंचाकडे दाद मागितली जाते परंतु पंचांकडनं कुठल्या प्रकारचा इशारा येत नाहीये. पंचांना बरोबर माहिती आहे चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला मिस करत होता आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं मला वाटतं बॅटची अल्ट्राएज लागली असावी. खूप चांगल्या प्रकारची पंचगिरी आपण पाहता येतं हसमुख सर यांच्याकडनं. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. कुठल्या प्रकारची धाव दिली जात नाहीये. बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज कैफाज. यावेळी मात्र फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. ज्या पद्धतीने फटका सजवला होता त्या पद्धतीने मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी इथे मात्र संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. धावांचा श्री गणेश केला जाईल. धाव फलक 0 पुढं 2 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. आपण पाहतायत एक चांगल्याच प्रकारची स्पर्धा. या स्पर्धेला मात्र संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये डोक्यावर उचललं जात आहे. त्याचं श्रेय मी फक्त देईन धनेश साने अँड कंपनीज त्यांचे सहकारी. त्यांची जेवढी प्रशंसा केली तेवढी कमी आहे. कारण अशाच प्रकारची स्पर्धा उभारणं म्हणजेच वडापाव खाणे इतकी सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रयत्न, चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारचं आयोजन आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील मित्रांनो तर त्या ठिकाणी यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि याचं संपूर्ण श्रेय धनेश साने आणि त्यांचे सहकारी यांना जाईल. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्विंग अँड मिस. निगाह कहीं पे निशाना कहीं पे.
तर प्रत्येकी विकेट करिता या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल गोलंदाज कैफाज लोणबाळ यांच्याकरिता. मात्र वडवली गावचं डॅशिंग असं नेतृत्व, यंग डॅशिंग अँड डायनामिक अर्थात योगेश जाधव एक उद्योजक वडवली गाव यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचे कॅश प्राइज प्रत्येकी विकेटी करिता या ठिकाणी लावण्यात येत आहे. त्या ठिकाणी गुगल पे केलं जाईल. आपण पाहताय तर गोलंदाजी ट्रॅकवर कैफाज याला यावेळी मात्र मोठा मासा गळायला लागतोय. सैराज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये जरूर गुंगावत होतं, त्याला कुठेतरी शांत करण्यात यश येतं, ते म्हणजेच गोलंदाज कैफाज. तर या ठिकाणी शैराज ह्याला परतावं लागतंय. शैराज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतायत मौफिज. मला वाटतं नबील मुल्ला यांचे छोटे बंधू. एक तरफ बड़े मियाँ तो एक तरफ छोटे मियाँ. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. वाह, बघूया षटकातील पुढचा चेंडू. फिर से एक मर्तबा कैफाज लोणबाळ वडवली एक्सप्रेस. यावेळी मात्र आल्या आल्या चेंडूला उडवलाय आणि त्या ठिकाणी मात्र झेल धरणीला दान केला जातोय. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जरूर उपलब्ध करून दिली होती. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीस आपण जर बघितलं तर धाव फलक फक्त आणि फक्त 4. खरोखर काबिले तारीफ, लाजवाब, सुपर, अप्रतिम या दर्जाची मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. त्या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षकाकडनं थोडंसं फंबल झालं आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. तर या ठिकाणी धाव फलक 5. आमच्या ऑफिशियली स्कोरर यांच्याकडनं थोडंसं फंबल झालं, क्षमस्वी असावी. तर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत नवीन गोलंदाज. खरोखर प्रशंसा केली तेवढी कमी आहे या संघाची, कारण संपूर्णतः मात्र या तरुणांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे आणि त्याचं श्रेय जाईल फक्त आणि फक्त वन अँड ओनली साजिद मुकरी यांना. त्या ठिकाणी आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवर मौफिज डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. यावेळी मात्र पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचा हाताळला जातोय. स्विंग अँड मिस. ज्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. त्या पद्धतीने चेंडू बॅटवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची इथून सांगता होती. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र प्रॉपर एनिमेशन झाले नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. मस्तक पे दस्तक. मात्र चांगल्या पद्धतीचा बॅकअप दिला जातोय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये अली यांच्याकडनं आणि एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी पलून काढण्यात यश येत आहे. ते म्हणजेच यासारखे नारी या संघाच्या फलंदाजांना या दुहेरी धावीनिशी आता मात्र धाव फलक 2 वडारेल जाऊन पोहोचेल 7 म्हटलं की नक्कीच कॅप्टन कूल अर्थात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीचा या ठिकाणी क्रमांकाची आठवण करून दिली जाते. या ठिकाणी आपण टॉस पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. पंचांनी मात्र थर्ड अंपायर यांच्याकडे मागणी केली जाते. रिव्ह्यू घेतला जातोय. आमचे ऑफिशियली पंच या ठिकाणी चेक करताना आपण पाहू शकतायत. इट्स अ नो बॉल. सोने पे सुहागा. झेल तर चांगल्या पद्धतीचा कॅरी केला गेला होता, परंतु फलंदाज बाद दिला जाणार नाहीये. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. फलंदाज मौफिज टू यापुढे मी सांगू इच्छितो, उघडा डोळे पहा नीट.
कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. धावफलक 9 या धावसंख्येवर. बघूया मौफिज या ठिकाणी रन पद तालिकेमध्ये या ठिकाणी थोडंसं फंबल होत आहे. पंच हसमुख सर यांच्याकडनं इशारा येतोय डेड बॉल. इथे मात्र एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आणि या संधीचं इथून सोनं केलं जाईल का रोखलं जाईल. इथून मात्र कमबॅक केला जाईल का मोठा फटका मारला जाईल. बघूया. एका बाजूला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक मध्ये मौफिज, तर स्ट्राईक एंडला सुद्धा फलंदाज त्याचं नाव सुद्धा मौफिज. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू मात्र निघून जातोय वाईड स्पीड विकेटच्या डोक्याकडे. इट्स आउट ऑफ पार्क. एक दर्जेदार दिमागदार असा फटका. षटकार 6. त्या संधीचा मात्र कुठेतरी पुरेपूर फायदा घेतला जातो. या षटकाराच्या मदतीने आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहू शकताय. तर यासारखे नारे हा संघ धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक तब्बल 15. खूपच महागडे षटक म्हटलं जाईल मौफिज याच्याकडनं. आता मात्र बघूया षटकातील पुढचा चेंडू. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग एंड मिस. एक तेरी तो एक मेरी. जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. वाडा तालुक्याचा बुलंद आवाज अडकमोल सर यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्तीस येतोय. 5वा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज मौफिज. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडूला टटावलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अबक दुबक आणि तिबक. अंतिम क्षणी मात्र एक जीवनदान जरूर दिलं जाईल. अंतिम क्षणी मात्र धरणीला दान केला जातोय हा झेल. त्या ठिकाणी एक जीवनदान दिलं गेलंय मौफिज याला. या एकेरी धावीनिशी धावफलक 1 च्या मदतीनं 16. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत नबील मुल्ला. यावेळी मात्र फटका बसला. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. यावेळी मात्र सुरेश झेल फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट. या कमांडीज तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं षटक चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहताय तर तेज तराट वेगवान असा वेगवान एक्सप्रेस अर्थात ओळखलं जात या गोलंदाजाला. त्याचं नाव आहे इबाद. इबाद याला मात्र इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर बाहुबली मौफिज याला त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत एक गगनचुंबी असा षटकार आपण जरूर बघितला. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. धनेश साने आहेत स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. जिथे जर आपण पाहिलं टीम चांबल्याचा पाडा आणि त्याच्या विपक्षात रितेश राऊत आणि टीम केळीचा पाडा टीम असेल. कॉल दिला जाईल जांभल्याचा पाडाकडनं. एसपी आणि एमबी हा कॉल दिलाय. एसपी आलाय. टॉस जिंकलाय टीमना. निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय. समोर जांभल्याचा पाडा टीम आहे. बॅटिंग करताना किती धावा करण्याचा मनसुबा आखलाय? मनसुबा असा काही वेळ नसते. वेळेवर जसं चेंडू दिल तसे खेळ खेळू आम्ही. ओके. तर शुभेच्छा असतील रितेश राऊत तुला. तुझ्याकडे असे कोणते बॅट्समन आहेत जे ज्यांच्यावर तुझा खूप जास्त विश्वास आहे? सगळ्यांवर माझा विश्वास आहे.
ओके, तर मी जातो टीम जांभल्याच्या पाडा कर्णधाराकडे. टॉस जिंकला असता निर्णय का असता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला असता. आता प्रथम क्षेत्ररक्षणच तुझ्या वाट्याला आलाय, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल? 40 आतमध्ये. ओके, दोन्ही टीमला असेल शुभेच्छा. मॅच चालू आहे, तिथनं आपण स्पर्धा पाहतोय. वाड्याचा वर्ल्ड कप शिवकृपा चषक 2025. ओव्हर टू स्वप्नील. तर धन्यवाद कुणाल. तर या ठिकाणी सॉफ्टहँडचा वापर करून शॉर्ट लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडूला पुश केलं गेलं. त्या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला. खूपच रंगतदाराचा सामना आपण पाहतायत. धावफलक 19. इथून जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहते 10 चेंडू आणि जिंकण्याकरिता बरोबर 20 धावा. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर मिनी होंडो अर्थात अकमल. यावेळी मात्र फुलरलेनचा चेंडू जरूर हाताळला गेला होता. पायांवर त्या ठिकाणी चेंडू आदळला जातोय. बॅटची अल्ट्रा एज लागली असावी, त्या अनुषंगाने जर बघितलं तर एक चिगी स्विंगल या ठिकाणी अर्जित केली जाईल. चुरा लिया तुमने जो रन को. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 20. यावेळी मात्र प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. फटका फसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र इब्राहिम याच्याकडनं मात्र अचूक झेल टिपला जातोय. चांगल्या पद्धतीचा झेल, सुरेख झेल. फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. तंबूचा आसरा दाखवला जातो. या वेळेस मात्र मफी झाला. तर यावेळी मात्र सामन्याला नवीन कलाटणी येते. कुठेतरी जर कंपॅरिझन केलं गेलं तर या ठिकाणी 50-50 कंपॅरिझन दिलं जाईल दोन्ही संघांकरिता. इथून आतापर्यंत जर विचार केला गेला तर आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. खूप चांगल्या प्रकारचा भेदक असा मारा म्हटला जाईल इबाद याच्याकडनं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा देऊन एक गडी बाद करण्यात एक मोठी सफलता त्याच्या वाट्याला येते. दरम्यान नवीन फलंदाज आपण पाहतायत साजेब. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू मात्र ज्या पद्धतीने बॅटवर यायला पाहिजे त्या पद्धतीने मात्र येत नाहीये. चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळला जातो. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि जसजसे इथून निर्धाव चेंडू हाताळले जातील तसतसं मात्र दडपण, प्रेशर हे मात्र वाढलं जाईल. ते म्हणजेच यासारखे नारिया संघाचा इथून जर एखादा मोठा फटका सजवला तर सामन्याला कलाटणी येऊ शकते. यावेळी मात्र अप्रतिम पद्धतीचा चेंडू, त्यावर मात्र सन्मान केला जातो. त्याला मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि इथे मात्र सोने पे सुहागा. एकंदरीत किती धावा या ठिकाणी पळून काढल्या जातील बघूया. धावचीतला संधी आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. इथे मात्र पंचांकडे रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर कडे मागणी केली गेली आहे. थर्ड अंपायर पण या ठिकाणी पाहणी करायची आहे. OUT आउट. या ठिकाणी मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू दी डगआउट. तर जिंकण्याकरिता मला वाटते 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि इथून जिंकण्याकरिता बरोबर
आणि ऐकायला सुद्धा मिळतंय. दरम्यान आपण वळूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या दुनियेमध्ये. इथून मात्र रोमांचक सामना पाहावयास मिळतोय. जिंकण्याकरिता बरोबर 6 चेंडू आणि 16 धावांचा एक भलं मोठं असं आव्हान. आणि या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर किंग मेकर अर्थात वेगवान एक्सप्रेस उमर 11. तर नवीन फलंदाज शारीन याला आपण पाहू शकता. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल मिनी होंडो अर्थात अकमल. तर गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान एक्सप्रेस मुन्ना अन्सारी. यावेळी मात्र आल्या आल्या भरपूर समाचार घेतला जातोय. चेंडूला उडवलाय सरळ लॉंगोच्या डोक्यावरना हवाई सफर. षटकार 6. तर यावेळी मात्र नवीन कलाटणी येते सामन्याला. जिंकण्याकरिता समीकरण बरोबर 5 चेंडू 10 धावा. इथून कमबॅक केला जाईल का? यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेतली जाईल का? इथे मात्र फंबल झालाय आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. त्या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावीनिशी आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी येते. आता उर्वरित 4 चेंडू आणि इथून जिंकण्याकरिता बरोबर 8 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. दोन्ही संघांचा विचार केला गेला तर दोन्ही संघाच्या फासल्या मात्र फासफूस व्हायला सुरुवात झालेली आहे. मशहूर कॉमेंटेटर सूरज पाटील यांचं सुद्धा म्हणणं आहे दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस या ठिकाणी व्हायला सुरुवात. उर्वरित 4 चेंडू 8 धावा. यावेळी मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर तळला जातो. इट्स अ वाईड बॉल. पंचांकडे इशारा येतोय. अवांतर धावीनिशी मात्र धावफलक 1च्या मदतीनं 32 4 चेंडू 7 धावा. यावेळी मात्र गोलंदाजाकडनं ट्रॅक चेंज केली जाते. आपण पाहतात ओव्हर द विकेटचा मारा करताना यावेळी मात्र मुन्ना अन्सारी वेगवान एक्सप्रेस. यावेळी मात्र पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडूला उडवलाय वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावरना. सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. धन्यवाद डीजे. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. तर जिंकण्याकरिता इथून मात्र 2 चेंडू 1 धाव. आणि 1 धाव ही कंपल्सरी करावी लागेल कारण रनचेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आपण पाहतायत चांगल्या प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी थेट प्रक्षेपण आपणापर्यंत पोहोचवलं जात आहे अर्थात सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून. जिंकण्याकरिता बरोबर 2 चेंडू 1 धाव. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडूला उडवलं सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन वरना. इट्स आउट ऑफ पार्क. षटकार 6. सामन्याचा हिरो अर्थात सामनावीरचा किताब जातोय मिनी होंडो अर्थात अकमल. तब्बल 22 धावांची नाबाद खेळी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघाला विजयी केले जात आहे आणि तोच ठरतोय या सामन्याचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच अकमल. तर यापुढे मी इथेच थांबतोय. मायक्रोफोनवर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय एक बुलंद असा आवाज व्हॉइस ऑफ वाडा अर्थात कुणाल सर.